नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुमचं हार्दिक स्वागत करतोय पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। काही महत्त्वाच्या काही सूचना आहे, महत्त्वाच्या काही तरतुदी आहे। बघा, आपल्या संस्थेमध्ये पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम उज्ज्वल यशाची परंपरा यांच्या मार्फत काही महत्त्वाचे काही उपक्रम, काही योजना आपण आखली गेलेली आहे। बघा, याच्या मार्फत काय आलेलं आहे, मोफत क्लास, निवास व्यवस्था आणि भोजनासाठी आर्थिक भत्ता। बघा, रेल्वे, बँकिंग, पोलीस भरती जे विद्यार्थी तळागाळातली असतील, ज्याची परिस्थिती हलाखीची असेल, आता अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे। कालावधी 6 महिने आहे। किती कालावधी आहे? 6 महिने। ही योजना बघा, विशेषतः व्हीजीएनटीच्या 200 विद्यार्थ्यांकरिता आहे। व्हीजीएनटीच्या 200 विद्यार्थी। आता व्हीजीएनटी मध्ये कोण कोण येईल बघा। व्हीजीएनटी मध्ये काही लोकांचा गैरसमज आहे। व्हीजीएनटी म्हणजे फक्त विमुक्त जमाती, व्हिसा बंजारा फक्त एवढंच नाही आहे, तर एनटी लक्षात घ्या, एनटीबी, एनटीसी डी, बरोबर आहे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि व्हिसा हे सगळ्याचाच प्रवर्ग याच्यामध्ये आहे। या सर्वांसाठी ही योजना आहे, बरोबर आहे। त्याचबरोबर अदर कास्टचे जे काही असतील, अदर बघा, अदर एससी, एसटी, ओबीसी लक्षात घ्या, एसबीसी, एसबीसी लक्षात घ्या, यांच्यासाठी सुद्धा आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरी जरी असेल समजा, यांच्याकरिता सुद्धा आहे। फक्त या ठिकाणी 100 स्टुडंट आपण घेणार आहोत। या ठिकाणी 200 विद्यार्थी, तर या ठिकाणी 100 विद्यार्थी। आता बघा, तर यासाठी क्रायटेरिया काय आहे? फक्त तुमचा आधार कार्ड मोबाईल सोबत लिंक असावा आणि तो आधार कार्ड जो काही लिंक आहे तोच नंबर घेऊन तुमचं रजिस्ट्रेशन होईल। आधार लिंक मोबाईल नंबर, वय वर्ष 18 वर्ष चालू किंवा 18 वर्ष पूर्ण आणि महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असावा। आता याची तारीख वाढलेली आहे। पहिले तारीख 30 होती, तर आता बघा 4 मे 2026 झालेली आहे। याची तारीख झालेली आहे 4 मे 2026। जर तुमच्यापैकी कोणी व्हीजीएनटी, बघा आता फक्त आपल्याकडे व्हीजीएनटी कॅन्डिडेटचे फॉर्म भरणं बाकी आहे, बाकीचे विद्यार्थ्याचे फॉर्म बरेचसे आलेले आहे। तर व्हीजीएनटी कॅटेगरीच्या एनटीबी, एनटीसी किंवा व्हिसा मुलं किंवा मुली जे कोणी असतील त्यांनी काय करायचं? पत्ता बघा, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम, दाते कॉलेज चौक, उमरसा रोड, यवतमाळ या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, बरोबर आहे। आता बघा, साधारणतः काही विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, परंतु त्यांनी काही माहिती पाठवलेली नाही आहे। काही विद्यार्थ्यांचे वारंवार फोन येत आहे की सर पुढची प्रोसेस काय आहे? त्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे सध्या प्रोसेस आणखी चालू व्हायच्या पहिले सध्या प्रोसिजर मध्ये रजिस्ट्रेशन चालू आहे। आता रजिस्ट्रेशनचा हा पहिला टप्पा झालाय, तर तुमच्या ओळखीचे कोणी, आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे कोणी आपल्या या संधीचा फायदा घेत असेल त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पहिले विसरू नका, कारण येणाऱ्या सगळ्या घडामोडी, संपूर्ण माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण सांगणार आहोत। म्हणून पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम हे युट्यूब चॅनल प्रत्येकाने सर्च करा, युट्यूबवर जाऊ आणि ते काय करा, सबस्क्राईब करून घ्या, कारण जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत राहील। पुढे बघा, दुसरी याच्यातनी काय आपण सांगितलं होतं बघा, ज्या ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काही मुलांनी काय केलेलं आहे ते स्क्रीनशॉट काढून ठेवलाय। बघा, स्क्रीनशॉट ज्यांना माहिती आहे, संपूर्ण माहिती भरलेली आहे, फिलअप केलेली आहे, त्यांनी काय करायचं आहे, शिक्षा मित्र वेलफेअर सोसायटी हा जो काही नंबर आहे 9285444422 लक्षात घ्या, 9285444422 या नंबरवर त्यांनी आपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। याच्यावर काय करायचं, आपण जो काही स्क्रीनशॉट काढलेला आहे तर तो स्क्रीनशॉट याच्यावर काय करायचा, आपण पाठवायचा आहे। या नंबरवर पाठवणे मस्ट आहे, या नंबरवर पाठवणे। आता काही लोकांच्या अडचणी आहे की त्यांनी सांगितलं की सर मला सापडत नाही, तर डिजी लॉकर मध्ये त्यांना ते प्राप्त होऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी बघा, याच नंबरवर तुम्ही काय करायचं, आपलं नाव, जे काही तुमचं नाव असेल XYZ ते नाव भरून पाठवा। त्याचबरोबर तुमचा क्लास म्हणजे काय, 12वी पास असेल तर त्याने 12वी लिहायचं, आणि जो कोणी लास्ट इयरला किंवा सेकंड इयरला असेल त्यांनी ग्रॅज्युएशन लिहायचं। ग्रॅज्युएशन ज्याचं शिक्षण झालं असेल त्यांनी ते कॉलेज लिहायचं। कॅटेगरी लिहायची आपली, एनटीपी, एनटीसी जी कोणती कॅटेगरी असेल ती कॅटेगरी लिहायची। रजिस्टर मोबाईल नंबर, जो आधार कार्ड सोबत नंबर आहे तुमचा, तो या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबर लिहायचा। कॉलेज नेम, ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन चालू आहे, म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएशन लिहिलं असेल तर किंवा झालं असेल तर ते कॉलेजचं नेम लिहायचं, किंवा 12वी जिथं पास झाला असेल, 12वी जर लिहिलं असेल तर 12वी पास झालेलं कॉलेजचं नाव लिहायचं।
त्यानंतर कोचिंग नेम प्रत्येकाने पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम यवतमाळ लिहायचं. पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम यवतमाळ. बघा, जोपर्यंत ही माहिती तुम्ही या शिक्षा मित्र वेलफेअर सोसायटी याच्यावर पाठवणार नाही तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन झालं असं समजू नका. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, VJNT व्हॉट्सअप ग्रुप. अदर लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार व्हायचा आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला ज्यांचं नाव नोंदणी झालेली आहे किंवा मग ज्यांचं पूर्वार्ध आपल्याकडे नंबर आले त्याचा आपण काय केलं आहे, त्याला नोंदणी केलेली आहे किंवा मग त्याला ग्रुपला ऍड केलेलं आहे. पण त्या ग्रुपला काही विद्यार्थी असतील त्यांचं सुद्धा त्यांनी माहिती पाठवली नसल आणि आमच्याजवळ नोंदणी केली नसल. बघा, पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम क्लासमध्ये येऊन ही पाठवलेली माहिती सांगितली नसल तर अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे. सोबतच तुमची जी काही लिस्ट आहे, ज्या ज्या लोकांचं बघा कॅटेगरी वाईज जे काही आपली लिस्ट आहे समजा, तर ही लिस्ट आपण साधारणतः आज किंवा उद्या टाकणार आहोत की ज्याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही पाहून घ्या. जर नाव नसल तर तुम्ही संस्थेशी संपर्क करा. बरोबर आहे. आणि ही संपूर्ण लिस्ट आपण या टेलिग्रामवर पाठवणार. बघा, टेलिग्रामचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. पार्थ MPSC लक्षात घ्या, पार्थ MPSC हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर कॅटेगरी वाले अदर कॅटेगरी वाल्या मुलांची लिस्ट येणार आहे. तर ही लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का, तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर व्यवस्थित आहे की नाही चेक करा. आणि ज्यांचं त्या लिस्ट मध्ये नाव नसेल त्यांनी काय करायचं, संस्थेशी संपर्क साधायचं आहे. बरोबर आहे. या संपूर्ण माहिती किंवा घडामोडीसाठी साधारणतः आणखीन 2 ते 3 दिवस बाकी आहे. आजची 2 तारीख आहे. तर कारण 20 तारखेपर्यंत बाकीची प्रोसेस आपल्याला करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, तुमचं नॉन क्रिमिनल असेल, त्याचबरोबर तुमचं रहिवासी दाखला असेल, पासबुक, अकाउंट नंबर, सगळ्या गोष्टी आपल्याला 15 दिवसांनी पुढचे प्रोसेस करायचे 20 तारखेपर्यंत. परंतु ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना करणार आहे. कोणी विद्यार्थ्याला वारंवार यायची गरज नाही किंवा फोन करायची गरज नाहीये की नेमकं काय करू काय नाही, संपूर्ण व्यवस्थित होईल. बघा, गरजूवंत आणि प्रॉपर क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही योजना आपण आणलेली आहे. बरोबर आहे. जे काही ही काही शासकीय योजना नाही आहे. जे काही आपले श्रीमंत विद्यार्थी आहे क्लास 1 क्लास 2 त्या विद्यार्थ्याच्या देणगीद्वारे आपण ही योजना ते काय म्हणतात पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम तळागाळातील विद्यार्थी घडवण्यासाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे. तर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्हाला या ठिकाणी पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम या ठिकाणी तुम्ही यायचं. आणि या ठिकाणी आपले संयोजक आहे सूरज राऊत सर. बघा, या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे सूरज राऊत सर आहे. तर सूरज राऊत सरांचा नंबर तुम्ही नोट करून घेणं गरजेचं आहे. सूरज राऊत सर यांचा नंबर लक्षात घ्या 9022786970. लक्षात घ्या 9022786970. तर संयोजक म्हणून सूरज राऊत सर आहे, यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. यासारख्या माहिती जाणून घेण्याकरिता. बरोबर आहे. मोफत आहे क्लास, दर्जेदार राहील, मोफत क्लास राहील, रेग्युलर क्लास करावा लागेल. बरोबर आहे. आणि निवासाकरिता किंवा जेवणाकरिता तुम्हाला काहीतरी तुम्हाला एक थोडीफार रक्कम स्टायफंड म्हणून तुम्हाला मिळेल, पुस्तकं मिळेल, त्याचबरोबर बॅग मिळेल, बाकीचं साहित्य तुम्हाला देण्यात येईल. आणि गरजूवंत विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद. आणखीनही काही लोकांनी अद्यापही युट्यूब चॅनल जर जॉईन केलं नसेल तर त्यांनी पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम हे युट्यूब चॅनल आणि पार्थ MPSC हे चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.